या राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री मुश्रीफ साहेब, आज त्यांचा वाढदिवस। खऱ्या अर्थानं गोरगरिबांच्यासाठी रात्रंदिवस ज्या नेत्यानं काम केलं त्या नेत्यांसाठी वर्षालाच कडगाव गिजोने मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या वतीनं, त्याचबरोबर गडिंग्लज शहराच्या वतीनं मुश्रीफ साहेबांना भरभरून शुभेच्छा देण्याकरता आम्ही सर्वच मंडळी, प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, सर्वसामान्य सदस्य, प्रमुख सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आम्ही वर्षाला मूकबधीर मुलांना फळं वाटपाचा कार्यक्रम घेत असतो। त्याच जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस आज जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात व सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे। गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते यांनी सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गिजवणे येथील निवासी मूकबधीर शाळेत वाढदिवसानिमित्ताने फळे वाटप केली। यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या सर्व कार्यक्रमाचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मांगले यांनी। प्रथम सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज रामनवमीचा दिवस। आदरणीय आमचे नेते, या राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री मुश्रीफ साहेब, आज त्यांचा वाढदिवस। खऱ्या अर्थानं गोरगरिबांच्यासाठी रात्रंदिवस ज्या नेत्यानं काम केलं त्या नेत्यांसाठी वर्षालाच कडगाव गिजोने मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या वतीनं, त्याचबरोबर गडिंग्लज शहराच्या वतीनं मुश्रीफ साहेबांना भरभरून शुभेच्छा देण्याकरता आम्ही सर्वच मंडळी, प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, सर्वसामान्य सदस्य, प्रमुख सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आम्ही वर्षाला मूकबधीर मुलांना फळं वाटपाचा कार्यक्रम घेत असतो। त्याचबरोबर 100 बेडला फळं वाटपाचा कार्यक्रम घेतो। त्याचबरोबर गडिंग्लज शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व रुग्णांना मुश्रीफ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक संदेश देतो की राज्यामध्ये आणि देशामध्ये असे एक चांगला उपक्रम राबवणारे, गरिबांच्यासाठी, निराधार लोकांच्यासाठी जे रात्रंदिवस काम करतात, जे बांधकाम कामगारांसाठी काम करतात, दीनदुबळ्यांसाठी काम करतात, अशा नेत्याचा एक चांगला उपक्रम राबवावा याच्याकरता आणि त्यांना शक्ती मिळावी, ताकद मिळावी आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून असंच काम चांगलं घडावं याच्याकरता शुभेच्छा देण्याकरता सर्व मंडळी, आज मतदारसंघातले सर्वच प्रमुख मंडळी आज आलेले आहेत, त्यांचं खऱ्या अर्थानं मी स्वागत करतो। आणि सांगत असताना अभिमान वाटतो की प्रत्येक घटकाला समाधान करण्यामध्ये मुश्रीफ साहेब निश्चितपणे या राज्यामध्ये आणि देशामध्ये यशस्वी झालेले आहेत। कारण का अनेक वेळा आम्ही बघतो की वाड्यान वस्त्यांच्यावर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी स्वतः मुश्रीफ साहेब आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून शासनाची सुद्धा वाट न बघता आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून बोर मारून देतात आणि लोकांचे पाण्याची सोयीसुद्धा करण्यामध्ये ते कायम यशस्वी झालेले आहेत। एवढ्यावरच कधी थांबलेले नाहीत। या विभागातले अनेक कारखानेसुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न मिटावेत, ते कारखाने चालू राहावेत याच्याकरता सुद्धा मुश्रीफ साहेबांनी अहोरात्र KDCच्या माध्यमातून त्यांना फायनान्स करणं, त्या संस्था जिवंत ठेवणं, ताकदवान, शक्तिवान, बलवान ती संस्था चालावी याच्याकरता त्यांना शक्ती देणं, हे सातत्यानं मुश्रीफ साहेबांनी काम केलं आहे। एवढ्यावरच न थांबता की मुश्रीफ साहेबांनी आत्ता तर वेगवेगळे असे उपक्रम काढलेले आहेत की गावागावामध्ये कॅम्प घेणं आणि निराधार लोकांचे कॅम्प लावून त्यांचे प्रश्न सोडवणे, त्या गरीब मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणे, अशा पद्धतीच्या योजना निश्चितपणे त्यांनी राबलेल्या आहेत। आणि त्यामुळं सांगताना आम्हाला अभिमान वाटतो की बाबा अशा नेत्याचा गौरव व्हावा, त्यांना शक्ती मिळावी आणि म्हणून आज एवढ्या प्रचंड संख्येनं आज साधारण 100-150 लोक आम्ही सगळे एकत्र येऊन आज हा उपक्रम राबवलेला आहे आणि हा वर्षालाच आम्ही राबवत असतो। पुन्हा एकदा सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं, कडगाव गिजोने मतदारसंघाच्या वतीनं, त्याचबरोबर शहराच्या वतीनं आणि सर्व जनतेच्या वतीनं, तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मुश्रीफ साहेबांना लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांचं वाढदिवस हे एक आगळा आणि वेगळा उपक्रम करून दाखवणारी सगळीच मंडळी ज्यांनी रात्रंदिवस काम केलेलं आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।